नमो भगवते वासुदेवाय. नारदांनी युधिष्ठिराला ही गोष्ट सांगितली. हा कथानक नारदांनी युधिष्ठिराला सांगितलं. नारद प्रल्हादाचे गुरुच आहेत, प्रल्हादाच्या आईचे पण गुरु आहेत. तेव्हा आपल्या शिष्याची आवडीनं सांगितलेली ही कथा आहे. ध्रुवाचे गुरु नारदच आहेत आणि प्रल्हादाच्या आईचे गुरुसुद्धा नारदच आहेत. तेव्हा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या स्कंदाचा एक तात्विक दुसरा मुद्दा काय आहे? लोभ विनाश कथा. काम, क्रोध आणि लोभ त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मना कामक्रोधोस्तथा लोभरस्मारेत त्रयं त्यजेत. तर ही लोभ विनाशाची कथा आहे. या लोभाचं प्रतीक म्हणून सांगत असताना या दोन्ही नावात लोभ कसा भरलेला आहे हे सुद्धा मी अनेक वेळा सांगितलेलंच आहे. हिरण्य म्हणजे सुवर्ण आणि अक्ष म्हणजे डोळे. हिरण्य म्हणजे सुवर्ण आणि कश्यप म्हणजे संग्रह. अस्ति आणि भातीसारखी सुवर्ण संग्रह आणि सुवर्ण लालसा या दोन लोभाच्या वृत्ती आहेत. आणि आश्चर्य आहे, कामनाशाकरता देवाला एकच अवतार घ्यावा लागला, क्रोधनाशाकरता एकच अवतार. क्रोधाचे स्वरूप दोन पण मारणारा एकच. शिशुपाल दंतवक्र क्रोधाचं स्वरूप आहे, तृतीय जन्म, पण एकाच कृष्णाने समाप्त केले. कामरूपी रावणाला रामच मारायला पुरला, पण लोभाकरता देवाला दोन अवतार घ्यावे लागले, एक वराह अवतार आणि एक नरसिंह अवतार. तर वराह अवतारातला सिद्धांत आहे संतोषानं लोभाला मारा, असं सिद्धांत आहे. तर यज्ञावतार वराह म्हणजे संतोषाचं स्वरूप आहे. तसं दुसरा उपाय आहे, संग्रह वृत्तीला कठोर निग्रहानं मारावं लागेल. तर नरसिंहरूपी उग्रतेतून या लोभरूपी हिरण्यकश्यपूला मारायचं आहे. तर हा लोभ निवृत्तीचा दुसरा उपाय सांगणारा दुसरा अवतार या ठिकाणी आता आपल्याला अनुभव करायचा आहे. हिरण्याक्ष महाराज ज्यावेळेला मारला गेला त्यावेळेला हिरण्यकश्यपूच्या मनात बदला घेण्याची वृत्ती आली. आई शोक करायला लागली. तर वरून समजावून सांगितलं की रणांगणामध्ये मृत्यू येणं भाग्याचं लक्षण आहे. आईला दुःख कमी करायला तत्त्वज्ञान सांगितलं आणि मनामध्ये मात्र ईर्षेनं अशी गाठ पकडून ठेवली की कधी एकदा मी माझ्या भावाला मारणाऱ्या शत्रूला समाप्त करेन, अशी एक गाठ हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये. आणि त्या हेतूनं मला जे अशी विचित्र आहेत ही राक्षस मंडळी, त्यांच्याचकडून घ्यायचं आणि त्यांच्यावर उलटायचं, भस्मासुराच्या कथेसारखं. हे सगळ्या राक्षसांना सिद्धी मिळाल्या त्या देवाचे प्रसन्न करून आणि तपश्चर्या करून आणि त्यांच्याकडूनच वरदान मिळवायचं आणि त्यांच्यावरच उलटायचं. त्या वृकासुराने असंच केलं होतं. भस्मासूर नाव जे झालं, शंकराकडून वर दिला, येणार आहे भागवतात दशमस्कंदाच्या शेवटी. तर या हिरण्यकश्यपूने सुद्धा तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून गेले आणि प्रसन्न केल्यावर त्या घनघोर तप करताना मी सांगितलं कठोर मंडळी एक जिकडं लागतील तितकं इकडे जिद्दीनं लागतात. तर संबंध देहावर वारूळ झालं आणि त्या धिमकनं सगळं शरीर खाऊन टाकलं, नुसता हाडाचा साफळा ठेवला. इतकी कठोर तपश्चर्या केली. पूर्वी अस्थिमय प्राण होते, त्रेतायुगामध्ये अस्थिमय प्राण होते. आता अन्नमय प्राण आहे. अन्नांश संपल्यावर आपले प्राण राहत नाही. पूर्वी हाडाशेपर्यंत प्राण राहायचे, म्हणून त्याला अस्थिमय प्राण म्हणतात. तर त्या हिरण्यकश्यपूने एवढी कठोर तपश्चर्या केली की फक्त हाडाचा साफळा राहिला. त्या धिमक लागून, उधई लागून शरीर सगळं खाल्लं गेलं, शरीरावर वारूळ निर्माण झालं.
एवढी कठोर तपश्चर्या पाहिल्यावर ब्रह्मदेवाचं अंतःकरण पगळलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वरमब्रूही, वर मागा. म्हणे मला अमरत्व पाहिजे. ब्रह्मदेव म्हणले अमरत्व नाही देता येणार, मी सुद्धा 2 परार्धपर्यंत आहे, मला सुद्धा जावं लागतं. त्याच्याऐवजी दुसरं काहीही मागा, माझ्याजवळ पुष्कळ शक्ती आहे, पण अमरत्व देणं शक्य नाही. तो इतका चतुर होता, वकिली पद्धतीनं ब्रह्मदेवाला फसवायचा प्रयत्न केला त्यांनी मरणाचे इतके निमित्त आडवे टाकले. तो म्हणला मला रात्री मरण नको, दिवसा मरण नको, घरात मरण नको, बाहेर मरण नको, पृथ्वीवर मरण नको, आकाशात मरण नको, सजीवाकडून मरण नको, निर्जीवाकडून मरण नको. इतके मागितलं. शस्त्रांनी मरण नको, अस्त्रांनी मरण नको. आणि ब्रह्मदेव तथास्तु तथास्तु म्हणत गेले. त्याला वाटलं ब्रह्मदेव फसला माझ्या बोलण्यामध्ये. दिवसा मरण नको, रात्री मरण नको, 7-8 वर मागितले. म्हणलं दिवस नाही रात्र नाही, वेळच कुठं राहिली मरायला. घर नाही, बाहेर नाही, जागा कुठं राहिली मरायला. पृथ्वी नाही, आकाश नाही, जागा कुठं राहिली. हा फसला म्हणे. शस्त्र नाही, अस्त्र नाही, मरायचं नाही, मी फसवलं, मी अमरत्वच मागून घेतलं. अशा अभिमानामध्ये त्याला फार आनंद झाला देव तथास्तु तथास्तु म्हणल्यावर. आणि त्या आनंदानं तो प्रसन्न झालेला ब्रह्मदेव गुप्त झाले. आणि याला इतका अभिमान झाला, बस आता मी बदला घेतो म्हणला, मी मरणारच नाही. 3 लोकाचा राजा, राज्य पराक्रांत केलं. सामान्य देवता त्याला पराभूत करू शकल्या नाही. त्यांनी या नवग्रहाच्या पायऱ्या बनवल्या, देवता बंदीखानी घातल्या. आणि असं काही महाराज मदमस्त झाला. त्या मदमस्तीमध्ये सगळा दुराचार केला. सगळ्यांना अभिमानानं म्हणू लागला, देव बिव कुछ नाही, मीच एकटा देव आहे, माझी मंदिर बांधा, ही देवाची मंदिर तोडून टाका. महाराज आता काही राहिलंच नाही महाराज. काही निर्णय देतात, एक आश्चर्याचे निर्णय. लोकहित याचिका, जनहित याचिकेवर न्याय देताना न्यायाधीशाने असा निर्णय दिला आहे की ते सिद्धिविनायक मंदिर मुंबईचं दुसरीकडं नेऊन हलवा. काय काही करतील. असे विचित्र विचित्र घटना आजकाल होतात. तेव्हा ईश्वर सत्तेच्या जाणीव नसणारा हा हिरण्यकश्यपू, त्यांनी तर मंदिरं पाडायला सुरुवात केली. आज त्याचा फार स्वल्पांश सुरूच झालेला आहे. म्हणून हिट लिस्टवर सगळे अनेक मंदिरं आज आहेत. मला जेवढं तुम्ही त्रास द्याल, सहनशक्तीचा अंत होईल, त्यावेळेला अवतार प्रगट होईल. त्या हिरण्यकश्यपूंना त्रास देण्याची परिसीमा झाली. ऋषी संत मंडळींना पूजासुद्धा करू देईना. आणि इतका त्रास दिल्यानंतर पृथ्वी त्याच्या त्रासानं त्रस्त झाली आणि देवाला जाऊन विनंती करते, मला याचा भार सहन होत नाही. भगवंताने आश्वासन दिलं, थोडं थांब, याची मी व्यवस्था करतो. आणि त्या व्यवस्थेची रचनेमध्ये त्याच्याच पोटी येऊन त्याची समाप्ती केलेली आहे. म्हणून प्रल्हाद प्रत्यक्ष भगवंताची विभूती. प्रल्हादश्चास्मि दैत्यानाम. प्रता भगवंताची विभूती आहे. प्रल्हाद जन्मपूर्व राजा अभिमानानं वागत असताना सर्व आले, पण एक गोष्ट त्याच्या मनात राहिली,
तिन्ही लोकांचं राज्य पादाक्रांत केलं, देवतांना बंदीखानी घातलं. पण एक गोष्ट त्याच्या डोक्यात राहिली, मला ब्रह्मदेवाचे वर मिळाल्यापासून मला कोणी पराभूत करू शकलं नाही, पण मी ते विष्णूला काही अजून बदला घेऊ शकलो नाही. ज्यांनी माझ्या भावाला मारलं आणि तोपर्यंत माझ्या या पराक्रमात काही अर्थ नाही. ईर्ष्या एक अशी असते महाराज की ते ईर्ष्येमध्ये अशी गाठ पक्की बसते, तोपर्यंत अर्थ नाही. आणि मग एवढं वैभव असून समाधान देईना, त्याच्या डोक्यात एकच विषय घुसायला लागला, पराभव करून बदला जोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत माझ्या बाकीच्या वैभवाला काही अर्थ नाही. मग आता काय करायचं? परत त्याच्या डोक्यात तोच उपाय आला की ब्रह्मदेवाकडून जशी आपण शक्ती मिळवली त्यावेळेला आपण विष्णूला मारण्याच्या शक्तीबद्दल काहीच वर मागितलं नाही. आता ही चूक होऊ द्यायची नाही. मग आता भोळ्या शंकरांची तपश्चर्या करायची आणि प्रसन्न झाले की हेच मागायचं, माझ्यामध्ये विष्णू मारण्याची ताकद आली पाहिजे, असा विचार डोक्यात आला. आणि या दुष्ट संकल्पाने तो हिरण्यकश्यपू तपश्चर्येला जायचं ठरवलं. राज्यातलं शासन सगळं मंत्र्यांच्या ताब्यात दिलं आणि तपश्चर्येला जायचं ठरवलं. तपश्चर्येला जायचं ठरवल्याबरोबर महाराज निघाला, एक दिवस गेला. सगळ्यात मोठी हालचाल कैदीतल्या देवतांमध्ये झाली. क्यावो एका ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं आमची ही अवस्था, आता भोळेवाळे शंकर तर काहीही आशीर्वाद देऊन टाकतील, परत आमची सुटका होण्याची संभावनाच नाही. मग काहीतरी केलं पाहिजे. मग काहीतरी केलं पाहिजे म्हटल्याबरोबर त्या देवतांनी तपविक्षेपाकरता एका पात्राची नियुक्ती केली. सगळीकडं आवागमन असणाऱ्या नारदांचं स्मरण केलं. तर ही सिद्धशक्ती स्मर्तृगामी आहे. भगवान दत्तात्रय, कपिल, नारद हे स्मर्तृगामी सिद्ध महात्मे आहेत. स्मरण केल्यावर योग्य वेळेला, मोक्याच्या वेळेला साधकासमोर कुठंही कोणत्याही काळात प्रगट होऊ शकतात, म्हणून यांना स्मर्तृगामी म्हणतात. तर नारद त्यामध्ये आहेत. या देवतांनी स्मर्तृगामी नारदांची आठवण केली. बरं, देवतांनी आठवण केल्यावर मग त्यांना काय येणारच. आपल्या आठवणीत तरी काही शेरा मारला जाऊ शकतो, मनापासून नाही, अमकं नाही तमकं नाही. पण देवतांनी आठवण केली. त्या कारागृहात नारद प्रगट झाले. देवतांना विचारलं, का आठवण काढली? म्हणजे देवर्षी, तुमच्याकडे एक काम सोपवायचं आहे आम्हाला. आम्ही आत्ता या प्रल्हादाच्या दुराचारानं बंदिस्त आहोत. त्यांनी त्याच्या सत्तेनं आम्हाला बंदीखानी घातलं आहे आणि आता हा तपश्चर्येला आज गेला आहे आणि भोळ्या शंकरांना प्रसन्न करायला गेला आहे. जर का शिवजी प्रसन्न झाले, मागितलेला मनमाने आशीर्वाद दिला, तर आमची पुन्हा सुटका होईल असं आम्हाला काही वाटत नाही. मग काय करायचं? तुम्ही याची तपश्चर्येत विघ्न करा. एवढंच काम आहे का देवतांना? म्हणले तुमचं. हो म्हणे, एवढंच काम आहे. म्हणते काय, माझ्या हातचा मळ आहे, चुटकी सरशी, त्याला काय वेळ आहे? देवर्षी नारद सगळ्या कथेच्या मध्यस्थीमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी सापडतील. कारण सगळीकडं गमनागमनाची शक्ती, कुठेही कधीही जाऊ शकतात, सर्वज्ञ आहेत, आठवण काढील आणि चारी युगात त्यांचं अवतरण आहे. त्यामुळं कोणत्याही कथेत नारद व्यक्तित्व आल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. कंसाला भेदरवून द्यायला सुद्धा नारदच आले. तर सगळ्या ठिकाणी नारद त्रेतायुगापासून कलियुगापर्यंत सगळीकडे आहेतच. आणि चतुर मनात ते भक्त आहेत, कल्याणाकरताच आपल्या चतुराईचा उपयोग करतात. आम्ही लोक नारद पात्राला बदनाम केलं आहे. कलियुगात मीडियावाल्यांनी उत्तर भारतात एक विनोदी पात्र म्हणून एक छोटा पॅरेग्राफ येतो, त्याचं हेडिंग असतं नारदजी खबर लाये है आणि व्यंगात्मक खबर असते. तर बदनाम केलं आम्ही नारद व्यक्तित्वाला. नारद कधीही वाईट काम करत नाही. आपण चुकीची उपाधी देतो, कळलावे नारद.
पण त्याच्या कळ लावण्यामध्ये जगताचं कल्याण असल्याशिवाय ते कळ लावत नाही. भांडणाकरता कळ नाही लावत. आम्ही मात्र दुष्ट माणसाला सुद्धा कळ लाव्या नारद म्हणून उपाधी देतो. ते नारद उपाधीचा तो अपमान आहे, तो मान नाही. नारदांचं व्यक्तित्व फार श्रेष्ठ आहे. तर हे नारदांकडं काम दिलं. हे खरं आहे की ते खूप चतुर होते. डोंगरे महाराज तर त्या नारद शब्दाचा एक विनोदी अर्थ सांगायचे. डोंगरे महाराज म्हणायचे, नारद ज्याची युक्ती कधी आणि कुठंच रद्द होत नाही त्याचं नाव नारद. तर भयंकर अतिशय युक्ती बरोबर सफल होणारच. आणि हे काम नारदांकडं दिलं. आता नारदांची युक्ती सफल होणारच. नारद तिथून निघाले. जिथं आमचे हे हिरण्यकश्यपू तपश्चर्येला आले होते त्या जागेवर आले आणि गुप्त रूपानं पोपटाचा वेश घेतला. आणि पोपटाच्या वेशात त्यांनी प्रतिबंध करायचं ठरवला. नारद नुकताच आलेले होते आपलं हिरण्यकश्यपू आणि झाडाखाली स्वच्छ करून एका वडाच्या झाडाखाली तपाला बसायचं असं जंगलामध्ये ठरवून उभे राहिले. आणि शंकरांना प्रसन्न करायचं म्हणून षडाक्षरी मंत्राचा जप करायचं ठरवलं. ओम नमः शिवाय. शिवप्रसन्नते करता. आणि असं ठरवल्यानंतर त्यांनी मन एकाग्र केलं. तपस्वी होता, पूर्वी तप केलेलं होतं. आणि मन एकाग्र करून शांत चित्तानं जप प्रारंभ केला. आता हा जप सफल होऊ नये म्हणून देवर्षी नारदांनी काट्यानेच काटा काढायचं ठरवलं. याला शंकर प्रिय आहे, माझं इष्ट वैष्णव आहे, त्याला त्याचा जप करायचा अधिकार आहे, मला माझा जप करायचा अधिकार आहे. देवर्षी नारद त्या झाडावर एका पानाच्या आड जाऊन बसले आणि त्याच्या 2 जपाच्या संधीमध्ये आपला जप त्याला ऐकू जाईल असा प्रवास सुरू केला प्रतिबंधाकर. तो हिरण्यकश्यप म्हणायचा, ओम नमः शिवाय. शांततेनं जप करावा. ओम नमः शिवाय. आणि 2 जपाच्या संधी कालामध्ये नारदांनी आपल्या इष्टाचा मंत्र सुरू केला. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. नेमकं मन एकाग्र व्हायच्याऐवजी उद्विग्न होण्याचा प्रसंग आला. माझ्या शत्रूचं नाव इथं कोण घेत आहे इतक्या मोठ्या शब्दात. तर मन एकाग्र व्हायच्याऐवजी त्या शब्दाच्या श्रवणानं उद्विग्नता. आधी त्याला वाटलं इथं कोण आहे, कोणी दिसत नाही, आपल्या मनाचाच भ्रम असेल. आपल्याला मनामध्ये आपल्या वैर असल्यामुळं आपल्याला भ्रम होत असेल. पुन्हा प्रयत्न केला. ओम नमः शिवाय. पुन्हा आवाज ऐकू आला. ओम नमो नारायणाय. पुन्हा आसन सोडलं. सगळ्या परिसरामध्ये हिंडून हिंडून पाहिलं की मुद्दाम कुणी तपस्वी मला विरोध करतोय का, त्याला बाजूला करावं. 100-200 फुटामध्ये सगळी झाडं होणं, कोणी तपस्वी दिसेना. पुन्हा मन एकाग्र केलं. पुन्हा तोच प्रतिबंध. आणि आवाज जवळ येतोय. त्याला वाटलं या वडाला एखादी डोली बिली तर नाही. पूर्वीच्या वडांना असे डोल्या असायच्या, पोखळी. याच्यात एखादा तपस्वी तर नाही तपश्चर्या करत. म्हणून पुन्हा सगळं झाड बारकाईनं पाहिलं. पत्ता लागेना. हा सगळा काम अर्धा-पाऊण तास 1 तास चाललं. शेवटी त्याच्याजवळ जी स्वरवेध शक्ती होती, अशी बाणविद्या धनुर्विद्या शिकणाऱ्यांना स्वरवेध शिकता येतो. दशरथाने श्रावण बाळाला जो बाण मारला होता तो रात्र झालेली असताना बरोबर कसा बाण लागला
तर हरिण समजला त्या पाण्याच्या बुडबुडचा आवाज जो आला ना, आणि त्या आवाजाच्या वेधानं स्वरवेधी बाण सोडला, असं वर्णन आहे. तर पूर्वीच्या धनुर्विद्या करवाल्यांना स्वरवेध घेता येत होता. तर हाही जाणकार होता, स्वरवेध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या लक्षात आलं की याच झाडावर आवाज येतोय. मग फांदी तपासली तरी पत्ता लागला नाही. पुन्हा भजन करायला लागलं, पुन्हा आवाज. त्या स्वरवेधाचं केंद्र ओळखलं आणि शेवटी शोध लागला. एका पानाच्या आड बसून पोपट नारायण नारायण म्हणतोय. कारण नारदांनी आपला वेश बदलला होता, पोपटाच्या वेशात गेले होते. मग आता काय करणार? तपश्चर्येला जाताना शस्त्र वापरलं जात नाही, म्हणून व साधा दगड त्या झाडाच्या दिशेनं मारला. चतुर नारद तेवढ्यापुरते बाजूला उडाले आणि पुन्हा तो एकाग्र करायला लागला की पुन्हा येऊन बसले आणि पुन्हा तोच प्रतिबंध, ओम नमो नारायणाय. 108 वेळा हे श्रवण घडलं. 9वीला भक्तीतल्या पहिल्या 2 भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. नारदासारख्या सिद्धाची ती गुरुमंत्र दीक्षाच झाली. मला नम शिवाय तरी विसरता आला, पण नारायणाचं जपच विसरेना, असं उलटं झालं. मग मात्र त्याला वाटलं की आज आपल्याला मुहूर्तच नाही, आपण मुहूर्त पाहून आलो नाही, म्हणून आपली तपश्चर्या असफल झाली. आणि शेवटी वैतागानं रागानं तप सोडून दिलं आणि परत राज्यामध्ये आला. इकडच्या लोकांना असा अंदाजच नव्हता तो परत येईल. काही सज्जन लोकांना वाटलं बरं झालं आता 1500 वर्ष तरी याचा ताप नाही. कारण त्या काळात अशा हजारो वर्षाच्या तपश्चर्या होत होत्या, आयुष्य भरपूर होतं, दीर्घायुष्य होते त्रेतायुगातले लोक. तेव्हा काही सज्जनाला वाटलं बरं झालं बॅत टळली बरेच दिवसाची. काही सज्जनांनी याचा जो विष्णू पूजेला विरोध होता हा गेला, आता तरी कोणी विरोध करणार नाही, आपल्या पूजा अर्चेचे देव बाहेर काढले. या यादींमध्ये स्वतः त्यांचा गुरुच होता, वैष्णव होता म्हणून शंडामर्क त्यांची शाळा चालवणारा. तर हे पाठशाळा चालवणारे गुरुजी जे होते ना, त्यांच्याकडं शाळीग्राम होते, ते मूळ वैष्णव परंपरेतले, आणि ते शाळीग्राम त्यांनी पूजेला काढले. आता हा गेलाच आहे तपाला, कित्येक दिवस पूजा नाही, आपल्या देवतेची आपल्याला पूजा करायला पाहिजे. आणि त्या देवतेची विधिवत शास्त्रीय पूजा करावी म्हणून आज पवमानाचा अभिषेक करायचं ठरवलं देवाला. शिवाला रुद्राभिषेक प्रिय आणि विष्णूला पवमानाचा अभिषेक प्रिय. हे ऋग्वेदांतर्गत 5 अध्यायाचं हे पवमान आहे. रुद्र यजुर्वेदांतर्गत आहे आणि रुद्र आपला पवमान ऋग्वेदांतर्गत आहे. तर त्याचे 5 अध्याय आहेत. तर विधिवत अभिषेक करायला 3-4 तास लागतात. तर त्याला वाटलं आता काय, राजा गेला, आता निवांत आपण आज आपल्या देवतांचा पहिला अभिषेक करू, म्हणजे आपल्या उपासनेत निदान तपश्चर्येत येऊन येईपर्यंत तरी आपल्याला ही देवाची उपासना करता येईल, असा विचार करून पूजेला काढले. राजा परत आला. घरात आल्यावर पत्नी पतिव्रता होती, तिला थोडंसं खटकलं, निश्चयी राजा परत कसा आला. पण ती इतकी विवेकी आणि विचारी होती की जरी आला असला तरी ही वेळ त्यांना हे प्रश्न विचारण्याची नाही. म्हणून पत्नीला कळलं पाहिजे कधी कोणते प्रश्न विचारावे. मूड नर पाहिला नाही तर वड्याचं तेल वांग्यावर निघतं. म्हणून हे सुद्धा कळावं लागतं कधी काय करावं. तर प्रसन्न असताना प्रश्न विचारले तर ठीक आहे, उद्विग्न असताना जर प्रश्न विचारले तर दिशा आपल्यावरच फिरते, हे लक्षात घ्या.
तर ती कयादू पतिव्रता होती, तिचं नाव कयादू, हुशार होती. तिनं विचार केला आपलं कर्तव्य आत्ता काय आहे, दुपारची वेळ आहे, तर जेवणाची व्यवस्था करणं. आत्ता तपश्चर्येतून आलेत तर आपलं काम आहे जेवणाचं. तर तिने उत्तम त्याला आवडेल असा स्वयंपाक केला. पतिव्रतेच्या अनेक सामान्य कर्मापैकी एक दिसायला सामान्य पण महत्त्वाचं स्वयंपाक आपल्या हातानं करा. अन्न शुद्ध हो सत्वशुद्धी. घरातलं वातावरण चांगलं राहावं वाटत असेल तर मोले घातले रडाया नको. हॉटेलचे डबे मागवून दोघं खाऊ हे काही खरं नाही, त्याला काही प्रेम नाही. ही चुकीची पद्धती आहे. कमीत कमी आपल्या पतीला आपल्या हाताने भोजन घालत जा. पवित्रतेचं अन्न घरी मिळतं. हॉटेलचे पदार्थ प्रसिद्ध असतात पण पवित्रता नसते, शुद्धता आणि स्वच्छतासुद्धा नसते. पॉश फर्निचर फक्त दिसतं, आतली गोष्ट जो पाहिल ना भटारखाना त्यालाच माहिती असतं काय ते. आम्हाला कधी संबंध आला नाही, पण साधूला अतिथी म्हणून हॉटेलच्या मालकात जाण्याकडं संबंध आले एकदा दोन. एकदा आम्हाला घेऊन मोठ्या स्टँडवर हॉटेल असणारा एक मालक त्याच्या घरात घेऊन गेला आणि तो रस्ता होता त्या भटारखान्यातून. स्टँडवर मोठं हॉटेल आणि त्या भटारखान्यातून त्याच्याकडे जाण्याची सोय. मग जाता जाता नजरेला पाहायला मिळालं. उन्हाळ्याचे दिवस होते, गरमी चालली होती आणि आचार्याच्या शरीरातून घामाच्या धारा निथळत होत्या. तो पीठ मळत होता आणि त्याच्यात ते थेंब पडत होते. हे बाहेरचं पॉश फर्निचर तुम्हाला दिसतं पण आतल्या घटना तुम्हाला कळत नाही. मोले घातले रडाया, एकदम पोतं रिचवताना कितीतरी सोंडे आळया त्या पिठात जातात. तेव्हा अहो स्वार्थी मंडळी आदल्या दिवशीची पार विटायला जवळ आलेली भाजी वाया जाऊ द्यायची नाही म्हणून बटाटे वड्यात घालतात. हे आपल्याला गरम गरम फक्त टेबलावर ठीक वाटतं, आतलं जे आहे ना ते दृष्टीआड सृष्टी बरी आहे ती. तेव्हा शहाण्या माणसाने घरचं पवित्र अन्न खावं, हे हॉटेलचं अन्न खात जाऊ नये. दुसरे अपवित्र असते फर्निचरमध्ये पाहिलेल्या पक्वांनाकडं अनेकांच्या नजरा जातात. पूर्वीच्या लोकांची म्हण असायची पदरचं खाऊ पण नजरचं खाऊ नये. अनेकांच्या वासना त्याच्यावर गेलेल्या असतात. अशुद्धी असते, अस्वच्छता असते, वासना गेलेल्या असतात. तेव्हा हे असं अन्न तुम्हाला कधीच लाभ देणार नाही. म्हणून वैष्णवांनी हॉटेलचं भोजन टाळलं तर फार लाभ होईल. आहार शुद्ध हो सत्वशुद्धी. अंतःकरण शुद्ध होईल लवकर. सत्वशुद्ध हो ध्रुवा स्मृती. कथा केवळ ऐकण्याकरता नाही, आचरण्याकरता आहे. शुश्रूषी तत्क्षणात कृतीभिः भागवतातल्या पहिल्या याच्यात आलेलं आहे. ऐकलेलं आचरणात आणा. पंढरपूरसारख्या पवित्र धामामध्ये एवढा एक सिद्धांत घेऊन जरी गेले तरी तुमची एक पायरी चढल्यासारखं होईल. आहार सुधरा आहे. आजपर्यंत जर हॉटेलचं खात असाल तर आज निश्चय करा पांडुरंगाच्या चरणावर की नाही आता मी खाणार नाही. मला माझं अंतःकरण पवित्र करणारा असणारा हा प्रतिबंध मी दूर करायचं ठरवलं. एक एक नियम घ्या, जीवन कृतकृत्य होईल. लक्षात घ्या, लाभ होईल. हे ठरवा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. ठरवण्याकरता कथा आहे, मनोरंजनाकरता कथा नाही. तर कयादूनं आपल्या हाताने उत्तम स्वयंपाक केला. राजाच्या आवडी पण माहिती होत्या. रजोगुणी स्वयंपाक केला. राजा जेवायला बसला, भूक लागलेलीच होती आणि तिनं उत्तम स्वयंपाक बनवलेला. भोजनाच्या प्रसन्नतेमध्ये उद्विग्नता विसरला. कौतुक करायला लागला, आज तुझं फार स्वयंपाक चांगला नाही. चेहऱ्यावर प्रसन्नता दिसली आणि मग तिने ठरवलं ही प्रश्न विचारायची वेळ आहे. आणि मग तिने म्हटले का हो तुम्ही एवढे निश्चयी आणि आज तपाला गेले होते आणि परत कसे काय आले. आता उत्तर द्यायच्या मूडमध्ये होता. हा खेडेगावी शब्द आहे, आपल्या
मूडमध्ये गाडी पाहिजे, लक्षात घ्या, म्हणजे मग फार उपयोग होतो. हा, मूड सांभाळता आला पाहिजे, मूड कळला पाहिजे. तर तिला वाटलं आता बरोबर वृत्तीमध्ये गाडी आहे. परत कसे आलात, तर तिने मग त्याने उत्तर दिलं, अगं त्याचं असं झालं, मी तपाला गेलो, पण मी तपश्चर्या करायला आसनांतरलं उभा राहिलो, जप करायला लागलो, आणि काय आश्चर्य, मला 2-3 तास माझ्या शत्रूच्या जपाने उद्विग्न करून सोडलं. मी ओम नमः शिवाय म्हटलं की मला ओम नमो नारायणाचा आवाज ऐकू यायला लागला. कयादू मुळात वैष्णव होती, तिला आतून बरं वाटलं, या निमित्तानं का होईना नारायणाचं नाव त्यांच्या तोंडून निघतंय. आणि ती पुन्हा पुन्हा मग विचारते, आणि तो पुन्हा पुन्हा अगदी रंगून रंगून सांगतोय ते सगळं वर्णन. तर 108 वेळा नारदांच्या तोंडून ऐकलं, आणि 108 वेळा पत्नीला सांगण्याच्या निमित्तानं नारायण नावाचा उच्चार झाला. श्रवणम कीर्तनम, या 2 भक्ती झाल्या बरं का, कारण देवाला अवतार घ्यायचा होता, त्या पृष्ठभूमी तयार व्हायलाच पाहिजे. तर कीर्तन घडलं, आणि हे सगळं रंगवून सांगितलं. तिला बरं वाटलं. मालक राजधानीत आले. राजधानीची खुश खबर CID लोकांना विचारली. एका CIDनं सांगितलं, महाराज तुम्ही गेल्यावर प्रजा मोकळीच झाली. अहो काय तुमचे म्हणवणारे तुमचे शाळेचे गुरुसुद्धा तुमच्या शत्रूची पूजा करताना मी पाहिले म्हणला. तो CID काय सांगतो, आता राग आला, माझ्या जवळचे म्हणवणारे, माझी शाळा चालवणारे, आमचे प्रधानाचार्य, ते विष्णूची उपास, खरं म्हणतो काय म्हणे, अजून चालू असेल बघा म्हणे तुम्ही, चला तुम्हाला दाखवतो. आणि दाखवतो म्हणल्यावर 2 निघाले. तलवार म्यान करून हिरण्यकश्यपू निघाला. आणि निघाल्यानंतर या चंडामर्काच्या आश्रमात आले, आणि खरोखरच अगदी शेवटच्या आरतीच्या जवळ आली होती पूजा. आता देवाचा अभिषेक संपत आला ना, तर देवाला पुसायचं. ती शाळीग्रामध्ये त्याच्याकडे 24 नावाची 24 शाळीग्राम. जसं अनेक मुखांचे, प्रत्येक मुखाचा रुद्राक्ष ज्याच्याकडं असेल ना, तर एक मुखापासून तर त्याच्याकडं प्रत्यक्ष शंकर निवास करतात असं म्हणणं आहे. तसं हे वेगवेगळ्या नावाचे वेगवेगळे शाळीग्राम असतात. सगळे शाळीग्राम एकत्र असले तर विष्णू त्याच्याकडं आहेत असं म्हणतात. आणि शाळीग्रामाचं काय फार महात्म्य आहे, फार म्हणजे फारच महात्म्य आहे. तर या शाळीग्रामाचं मोठ्या कथा आहेत, आपल्याला आता सांगायला वेळ नाही एवढा. तर भगवंताचं निर्गुण स्वरूप ते, तर त्या निर्गुण स्वरूपाची उपासना त्या ठिकाणी चालू आहे. हे कळल्यावर आणलं त्यावेळेला ताटामध्ये सगळे शाळीग्राम होते. लांबूनच हिरण्यकशिपूला रागाने येताना पाहिलं. चंडामर्काचं लक्ष गेलं आणि बोबडीच वळली. महाराज मंत्र म्हणायचं तर बाजूलाच राहिलं. आता काही आपला जीव राहत नाही, कारण पुराव्यानिशी आपण सापडलो त्यांच्या शत्रूची उपासना करताना. काय करावं सुचेना. मनातल्या मनात प्रार्थना केली, देवा तुला काय अशक्य, अनोराने यान महतो महीयान. तू जर थोड्या वेळाकरता माझी लाज राखली आणि तुमचं हे शाळीग्राम स्वरूप जर तुम्ही गुप्त केलं पाण्यातल्या पाण्यात, तर माझी लाज राखली जाईल. देवाने प्रार्थना ऐकली. ते सगळे शाळीग्राम पाण्यामध्ये जलमय झाले. जलमय झाल्यावर तोपर्यंत तावातावानं हा आलेला आहे, आणि डोळे उघडून पाहिले. देवाने प्रार्थना ऐकली, डोळ्यातून अश्रू आले. देवाने माझी लाज राखली. आता पुरावाच नाही. राजाने विचारलं, का हो गुरुजी काय करताय? अरे म्हणे तुझी तपश्चर्या सफल व्हावी म्हणून मी प्रार्थना करतोय म्हणे. तो CID बरोबरच होता. तो म्हणणार हे दंभ करतायत, खोटं बोलतायत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तुमच्या शत्रूची पूजा करताना, शाळीग्रामाची पूजा. तर तो म्हणला, अरे काय मला सांगतो बघ की आता काही दिसतंय का तुला? CID म्हणला, तुमचे शत्रू मोठा जादूगार आहे, तो याच्यातच गुप्त होऊन बसलाय म्हणे. आता हे राजेशाही डोकं रजोगुणी. तो म्हणलं याच्यात गुप्त झालाय काय? मग तो सोपं झालं म्हणे. त्याने त्या रागामध्ये ते तामण उचललं आणि ते सगळं पाणी घडघड 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 पिऊन टाकलं.
याच्यातच आहे ना, मग आता तो माझ्या पोटातच गेला, संपला माझा शत्रू. ते सगळं तीर्थ पिऊन टाकलं. महाराज, ही घटना घडवण्यामध्ये सुद्धा भगवंताचा हेतू आहे. भगवंताला याच्या पोटी अवतार घ्यायचा होता, म्हणून कर्दमाच्या पोटी अवतार घेताना त्याला जसं लग्न करायला सांगितलं, तसं याच्या पोटी अवतार घ्यायचा होता. म्हणून याला ही बुद्धी झाली. पाणी प्याला, पाण्याचंच वीर्य होत असतं. त्या पाण्यामध्ये शाळीग्राम गुप्त होते, मग ते पाण्याच्या रूपानं पोटात गेले आणि तेच शाळीग्राम प्रल्हादाच्या रूपानं कयादूच्या पोटामध्ये अवतीर्ण झाले. त्याच दिवशी रात्री प्रल्हादाचा गर्भाधान संस्कार झाला आणि त्या संस्कारामध्ये स्वतः भगवानच त्याच्या पोटी आले. त्याचा उद्धार करण्याकरता पृथ्वीला आश्वासन दिलेलं होतं. आणि म्हणून भगवंतानी गीतेची विभूतीचं नाव घेतलं आहे. दैत्यांमध्ये प्रल्हाद ही माझी विभूती आहे, प्रल्हादश्चास्मी दैत्यानाम. तर भगवंतानी दैत्यकुळात हा अवतार घेतलेला आहे भक्तरूपानं, ज्ञानी भक्त म्हणून. तर प्रल्हाद प्रगट झाले. आता प्रल्हाद प्रगट झाल्यावर याचं शासन चालू असताना हा परतही एकदा तपश्चर्याला गेल्याचं वर्णन आहे. त्यावेळेला गरोदरपणीसुद्धा नारदानी कयादूला वाचवलं आहे. इंद्राने कयादूवर आक्रमण केलं होतं, पण नारदाला माहिती असल्यामुळं नारद म्हणले, अरे हिला मारू नको, हिच्या पोटातच तुमचं रक्षण करताय. मग तिला सोडून दिल्यावर तिला आपल्या आश्रमात नेऊन बोध केला. ती झोपी जायची रजोगुणी तमोगुणी स्त्री, आणि पोटातले प्रल्हाद तो बोध ऐकायचे. म्हणून गर्भातच गुरु आहेत आमचे नारद प्रल्हादांचे. प्रल्हादांनी आपल्या तोंडाने ही कथा 6व्या अध्यायात मुलांना सांगितली. त्या जन्मातल्या नारदांच्या बोधाची. अशा प्रकारानं हे देवर्षी नारद कृपांकित भगवद अवतार आमचे भक्त प्रल्हाद हे 3 वर्षाचे असतानाच त्यांची अधिदैवी संपत्ती प्रगट व्हायची. महाराज रांग पाळण्यात सुद्धा त्यांच्या हाताने ते टाळ्या वाजवायचे. आणि कयादू वैष्णव होती, कधी जर एकांतात तिनं जर जप केला तर त्या तालावर प्रल्हादाने साथ द्यायची. बोलता येत नव्हतं तरी तिला वाटलं हा फार सात्विक पोरगा आहे. आणि बुद्धिमत्तेवर वडील प्रसन्न झाले. 3 वर्षाचे असताना त्याची बुद्धी एवढी प्रगट झाली की राजाला असं वाटलं की आपलं राजगादी देण्याला लायक हाच आहे. पूर्वी 2 नियम असत, मोठ्याला गादी द्यावी हाही एक नियम, आणि इतर पोरांमध्ये एखादा हुशार असला तर राजा ठरविल त्या मुलाला गादी देऊ शकत होता, असं स्वाधीनता होती. तर प्रल्हादाच्या वडिलांनी तर लहानपणीच निर्णय केला, माझ्या मोठ्या पोरांपेक्षा हा 4था नंबरचा. त्याच्यावर 3 मुलं होते, ल्हाद, आल्हाद आणि अनुल्हाद, आणि त्याच्या शेवटच्या 4थ्या भावाचं नाव प्रल्हाद. तर हे 3ही भावांपेक्षा हा फार चतुर होता. म्हणून वडिलांनी यालाच गादी द्यायचं असं मनात संकल्प केला. आणि संकल्प केल्यावर शिकवण्याच्या पद्धतीमध्ये पहिल्या मोठ्या भावांपेक्षा लवकर यांना शिक्षण द्यायचं असा संस्कार त्याच्या मनात आला. आणि त्यांनी आपल्या राजगुरूंना बोलवलं. भावांच्या नादानं हा राहू शकेल असं गुरुजींना सांगितलं. आणि 4थ्या वर्षाचा असतानाच म्हणे याला घेऊन जा. मग आता नाही का बालवाडी, काय अप्पर केजीन, लोअर केजीन 3ऱ्या वर्षी सुरू होतात. तेव्हा त्या काळात या हुशार मुलाकरता लवकरच गुरुग्रही पाठवायचा निर्णय घेतला. आणि त्याला गुरुग्रही पाठवलं 4थ्या वर्षाचं असताना. बुद्धिमत्ता फारच हुशार होती. याला 12 खडी शिकवावी लागली नाही, पण यांनी पाठीवर पहिल्यांदी तो गर्भावस्थेतला मंत्र लिहिला, ओम नमो भगवते वासुदेवाय.
त्या गुरुजीनं पाहिलं, एका बाजूने त्यांना आनंद झाला, दुसऱ्या बाजूने माझ्या मालकाला कळालं तर मला काही हात ठिकाणावर ठेवणार नाही. त्यामुळं रागवले, अरे काय हे कशा करता लिहिलंस. तो गुरुना म्हणतो, अहो गुरुजी, सगळ्याचं कल्याण याच्यातच आहे. गुरुजींनी खूप दाटायचा प्रयत्न केला, आतून मनात उत्साहही वाटत होता, पण वरून बदलायचा प्रयत्न केला, पण तो बदलेना. सकाळीच पाटी घेतली की ती पाटी सगळी या ओम नमो भगवते वासुदेवा यांनीच भरून टाकायची. 2-4 महिन्यानंतर वडिलांना वाटलं याचं काय शिक्षण झालंय पाहावं, आणि गुरूंसह बोलवलं आणि स्वतः विचारलं प्रल्हादाला की अरे गुरुजींनी तुला काय शिकवलं, सांग तर खरं. तेव्हा तो असं उत्तम उपदेश देतोय वडिलांना. खाली आपटलं, गुरुजी हे शिकवलं. पुन्हा एकदा ताकद देतो, जर असलं काही ठिकवलं राजनीती सोडून परमार्थन भक्ती, तर बघा तुमची नोकरी समाप्त करेल. त्याच वेळेला गुरुजींनी सांगितलं होतं की मी खूप प्रयत्न करतोय, पण हा स्वतःहूनच असं करतोय. नाही म्हणे, याला दापा. परत नेला, परत प्रयत्न केला, परत 6 महिन्याने गुरुजींनी बोलवलं मालकानी आणि प्रल्हादाला विचारलं, अरे प्रल्हादा काय शिकलास. प्रल्हादानुच्यतांतातं स्वरीत किंचिदुत्तमं काले नैतावतायुष्मन् यद शिक्षत गुरोर्भवान. हा हिरण्यकश्यपूचा श्लोक आहे. आणि उत्तर देताना दुसऱ्या वेळेला महाराज 9वीला भक्तीचा बोधच प्रल्हादांनी वडिलांना केला. प्रल्हाद उवाच श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् इति पुंसार्पिता विष्णो भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये हितमुत्तमम्. पिताजी, हे भगवत प्राप्तीची 9 भक्तीची 9 लक्षणं आहेत. आता पहिल्या वेळेला राग, आता तर त्याच्या पुढचा टप्पा गाठला आहे पुराणी. मला 9वीला भक्ती लक्षण शिकवतोय. यावेळेला पुन्हा गुरुजींनी उत्तर दिलं, नमत प्रणीतम, मी नाही यांना हे शिकवलं. न परप्रणीतम, दुसरं कोणी सुद्धा माझ्या मठात शिकवलं नाही. हा तुझा शत्रू आहे. सुतो वदत्येश तवेंद्र शत्रो नैसर्गिकीयम मतिरस्य राजन. याची स्वभावताच अशी बुद्धी आहे. नियच्छमन्युम करदास्ममान. हा स्वतःहूनच असं उपजत असं शिकलं. आणि हे जेव्हा ऐकलं, नारद म्हणतात, गुरुनैव प्रतिप्रोक्तो भूय आहासुरसुतम न चेतत गुरुमुखीयम ते कुतो भद्रा सतीमती. प्रल्हादांनी त्याच्यावरही वडिलांना शिकवलं. शेवटी वडिलांच्या अंतःकरणाची सहनशक्ती समाप्त झाली आणि त्याच वेळेला वडिलांनी ठरवलं की माझ्या घरात हा शत्रूच जन्माला आला आहे. तेव्हा शत्रूला लहान समजू नये. राजनीती असं सांगते, शत्रूला कधी लहान समजू नये. याचा लवकर काटा काढला पाहिजे. मला जर अविरोध राज्य करायचं असेल, त्या दिवशीच त्यांनी निश्चय केला आणि रचना सुरू केली. वेगवेगळ्या प्रकारचे त्रास द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा शिपायाला सांगितलं की यांना तुम्ही कड्यावरून ढकलून द्या. त्या सज्जनाच्या हातून होईना, बळजबरीनं नेलं, पण दम दिला होता, जर नाही हे काम तुम्ही केलं तर तुमच्या नोकऱ्या समाप्त होतील. घाबरलेले होते, तरी मन धाडस करत नव्हतं ढकलून द्यायचं. शेवटी स्वतः प्रल्हाद म्हणले, तुमचं कर्तव्य तुम्ही करा, माझं काम मी करतो. भजन करताय, जाको राखे साईया मार सके ना कोय बालन बाका कर सके सब जग वैरी होय. ज्याला देव राखू इच्छितो, देव राखे तया मारील कोण, नमोडे काटा हिंडता वन. या नियमाप्रमाणे भगवान त्यांचं रक्षण करतायत. तो भजन करत शांत उभा होता. एवढ्यात आदगेपणानं त्या पोलिसांनी त्या
कड्यावरून ढकलला, 400 फूट खोल कडा, आणि असे डोळे झाकून घेतले. आता याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झालेल्या असतील. भगवंतानी आधर चतुर्भुज रूपानं त्याला धारण केलं. हे खाली पाहतायत तर त्याला काहीच झालं नाही. तो हात जोडून जप करतोय, ओम नमो भगवते वासुदेवाय. शिपाई धावत धावत राजाकडे आले, महाराज तुमच्या मुलाचं काही वेगळंच काम आहे, आम्ही ढकलून दिलं, सत्य सांगतो, पण त्याला काहीच झालं नाही, खरचटलं सुद्धा नाही. 400 फूट दर इथून ढकलून दिलं. असं म्हटल्यानंतर महाराज आजसुद्धा अशा अपवाद घटना घडतात. विमानातले सगळे मेले आणि एखादं पोरगच जगलं, अशी उदाहरणं येतात. तेव्हा ज्याला देव राखू इच्छितो तो कशाही परिस्थितीत वाचतो, अशी उदाहरणं येतात. गाडीतले 9च्या 9 लोक मेले आणि एक पोरगच फक्त वाचलं, अशी उदाहरण. तेव्हा ज्याला देव राखू शकतो त्याला काय देव राखीत या मारील कोण. प्रल्हादाला काहीच झालं नाही. पण हिरण्यकश्यपू अहंकारी असल्यामुळं त्यांनी उलट जादा निष्ठेनं ठरवलं की बस आता याला मारायचंच, नक्कीच हा माझ्या कुळात माझ्याकरता शत्रू अवतरित आहे. आणि मग एकापुढे एक, एकापेक्षा जास्त श्रेष्ठ उपाय मारायचे त्यांनी करायचे ठरवले. सगळे उपाय फार सविस्तर सांगणं शक्य नाही, बरेच उपाय. त्याला विष दिलं, सिंहाच्या पिंजऱ्यात सोडलं, भुकेला सिंहाच्या पिंजऱ्यात, काही परिणामच नाही. साप तिच्याकडं पाठवला. मीराबाईसारखे सगळे प्रयोग त्या राणाजीनं जशी मीराबाईवर केले त्याच्याहीपेक्षा जास्त कठोर प्रयोग प्रल्हादावर झाले. पण प्रल्हादाचं राखण करता देव त्याला प्रत्येक ठिकाणी राखतच गेला. एकदा तर बेचैन अवस्थेत या त्याची चुलत निलत बहीण होती होलिका नावाची. ती म्हणले अरे का रे बेचैन नाराज, म्हणे माझ्याच घरात माझा शत्रू आला आहे, काही काळजी करू नको, मला एक सिद्धी आहे. मला एक प्रासादी शाल मिळाली, एक सिद्ध, ती अंगावर असल्यावर अग्नी मला स्पर्श करत नाही. मग याला प्रतिज्ञेला माझ्या जोडीला ठेव आणि अग्नी लावून दे, माझं काहीच होणार नाही वाकडन, तो मात्र जळून भस्म होईल. तेव्हा हा उपाय त्याला वाटलं बरं आहे, हुकमी उपाय झाला. अरे तुझा देव सगळीकडे तो राखण करतो म्हणतो, बाबा यात काय संशय. त्यांनी ठरवलं आणि मोठं सरण रचलं आणि त्या अग्निपरीक्षेकरता त्याला त्याच्यावर बसवलं. समोर बाजूला होलिका होती. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळं त्या पौर्णिमेलाच नाव पडलं होळी पौर्णिमा. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली. धर्माधर्माच्या युद्धात धर्माचा विजय दाखवणारी ही कथा. प्रल्हाद आणि होलिका एकाच सरणावर आहेत. पेटवल्याबरोबर त्या होलिकेचा भरोसा असा होता की मला या शालीमुळं मला अग्नी काही करणार नाही आणि माझाच विजय होईल आणि हे पोरग मरून खलास होईल. आणि याला नामस्मरण करत ध्यान करून बसलं, यालाही अग्नी स्पर्श करीना, सगळ्या चारी बाजूनी ज्वाळा चालल्यात आणि तिलाही स्पर्श करणं. देवाने विचार केला की बरोबरीत कुस्ती सुटली तर काही उपयोग नाही, धर्माची निकाली कुस्ती व्हायला पाहिजे. मग देवाला काय रचना करायला वेळ लागतो. त्या धडधड 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 ज्वाळा सुटलेल्या असताना एकाएकी वेगात वायू सुटला आणि अहंकारानं बसलेल्या या होलिकेचं लक्ष विकेंद्रित झालं आणि तिच्या अंगावर जी शाल होती, ज्या शालीचा तिला भरोसा होता, ती शालच गेली उडून. ते शालीमुळं मला अग्निस्पर्श करत नव्हता, आशीर्वादाची ती वरदानाची शाल उडून गेल्याबरोबर तिच्या शरीरानं अग्नीला पकडलं आणि ठणाण ओरडायला लागली. म्हणून होलिकेच्या दिवशी बोंब मारतात. ती बोंब मारते. बरंच काही महिला उद्वेगानं पेटवून घेतात आत्महत्या करताना. पेटवेपर्यंत राग असतो आणि अंग पळायला लागल्यावर मग म्हणतात वाचवा वाचवा, बोंबलायला लागतात. मग काय उपयोग आहे. अशी अवस्था असते. तर ती होलिका बोंब मारते. पण एवढं मोठं अग्निसरण होतं की काही करू शकले नाही. मग देवानी युक्ती केली
प्रल्हादाला आधीच अग्निज्वाळा लागलेल्या नव्हता आणि नंतर या देवाच्याच लीला आहे हे दाखवण्याकरता ती शाल उडालेली त्याच्या अंगावर जाऊन पडली. शालीमुळं त्याला अग्निस्पर्श झाला नाही असं काही नाही, पण राखण करता देव काय करतो हे दाखवण्याकरता. तेव्हा शेवटी होलिका जळून भस्म झाली. म्हणून होळी पौर्णिमेच्या दिवशी उत्तर भारतात तर होळीमध्ये होलिकेची मूर्ती जाळण्याची पद्धत, आपल्याकडे नुसतीच होळ्या पेटवायची पद्धत आहे. UPमध्ये होलिकेच्या मूर्ती करतात, त्या दसऱ्याला रावणाच्या मूर्ती करून जाळतात, लक्षात घ्या. तसं होळी पौर्णिमेला होलिकेच्या मूर्ती करून जाळतात. अधर्मावर विजय मिळवला धर्माने, याचं प्रतीक म्हणून तो उत्सव केला जातो आजही. होळी पौर्णिमेची ही कथा. तर हा शेवटचा उपायसुद्धा जेव्हा लागू पडला नाही तेव्हा राजा जास्त उद्विग्न झाला, बेचैन झाला, काय करावं काही समजेना. शेवटी त्यांनी स्वतःच्या हातानं तुरुंगामध्ये अंधाऱ्या कोठडीत डांबलं, कुलूप लावलं. म्हणणं याला आता असं उपाशी राहून राहून मारून टाकायचं. तर अंधाऱ्या कोठडीत टाकला, किल्ले आपल्याजवळ ठेवल्या, बाहेर रक्षणाला शिपाई ठेवले. प्रल्हादाला वाटलं आता तर फारच बरं झालं, काही उपाधीच राहिली नाही. त्या अंधाऱ्या कोठडीत शांत बसून जप करतोय आणि तो जप चालू असतानाच विष्णू भगवान आपल्या कर्तव्याबद्दल लक्ष्मीला विचारतायत, लक्ष्मी, उपाशी राहण्याचं कर्म नसून कोणी उपाशी राहिला का जीव? देवाचं जे कर्तव्य आहे ना पोषणाचं, ते कसं आहे, उपाशी राहण्याचं कर्म जर नसेल तर देव कोणाला उपाशी ठेवत नाही. त्यांनी भोजनाकरता प्रयत्न नाही केला तरी त्याच्या पुढं भोजनाची व्यवस्था होते. उपाशी राहण्याचं एखादं दुष्कर्म नसावं. तर लक्ष्मीला विचारलं, असा कोणी जीव उपाशी नाही ना की ज्याचं कर्म नाही पण उपाशी आहे? लक्ष्मी म्हणले, आज एक जीव असा उपाशी आहे की ज्याचं उपाशी राहण्याचं कर्म नाही आहे पण तो आत्ता उपाशी आहे. म्हणे कोण? म्हणे तुमचा भक्त प्रल्हाद उपाशी आहे, त्याला राजाने अंधाऱ्या कोठडीत टाकलं आहे. असं भगवंतापुढं महानैवेद्य आला होता. भगवंताने सांगितलं, हा माझा नैवेद्य प्रसाद म्हणून त्याला देऊन ये. भगवंताचं भोजन झाल्यावर नैवेद्याचं ताट घेऊन लक्ष्मी त्या अंधारा कोठडीत प्रवेश करते. लख्ख प्रकाश पडला. प्रल्हाद पाहायला लागले, कशाचा प्रकाश आहे? आईसाहेबाला पाहिलं, साष्टांग वंदन केलं. कुलूप लावलेल्या कोठडीत देवाला घुसायला दरवाजा लागत नाही, लक्षात घ्या. महाराज, कुलपाच्या वाड्यात भूतं राहतात की नाही? मग भूताला सुद्धा जर दरवाजा लागत नाही तर देवाला कुठून लागेल? अरे सूक्ष्मातिसूक्ष्म शक्तीमध्ये देव आहे. तुमच्या या वेव्ज असतात की नाही, या दरवाजा लावला तरी तुमच्याकडे येतातच. बंद दरवाजासुद्धा तुमचा मोबाईल चालतो, TV चालतो, मग त्याला घुसायला दरवाजा नाही लागत. फार सूक्ष्म गती आहे. मग तुमच्या भौतिक पदार्थाला सुद्धा बिना दरवाजाचं घुसता येतं. तर ते सगळ्याचा बाप जो आहे सर्व भूतांचा, त्याला कशाला दरवाजा पाहिजे? तेव्हा त्या याच्यामध्ये भगवान प्रगट झाले. लक्ष्मी तो नैवेद्य दिला. वंदन केल्यावर म्हणजे देवानी पाठवला आहे प्रसाद, आणि भगवत प्रसाद प्रेमानं सेवन करतात. प्रसारे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. डोळ्यातून प्रेमाचे अश्रू चाललेले आहेत. अशा अवस्थेत प्रसाद सेवन करत असताना त्या अंधाऱ्या कोठडीत आलेल्या लक्ष्मीच्या प्रकाशाची किरणं बारीक झरोक्यातून बाहेरच्या शिपायांना दिसले. अरे म्हणे, अंधाऱ्या कोठडीत मालकाने कोंडलं, याच्या आत हा प्रकाश. खूप बारीक नजर करून पाहिले तर प्रल्हाद पंचपक्वान्नाचं जेवण करतोय आणि त्याचा वास बाहेर आलाय. अरे म्हणे, आपला प्रल्हाद तर जादूगारच आहे. आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. जाऊन मालकाला सांगितलं, महाराज आमच्याजवळ किल्ल्या नाही, किल्ल्या तुमच्याजवळ आम्ही राखण करतोय, पण आत प्रल्हाद जेवतोय, पंचपक्वान्नाचा वास सुटलाय. आश्चर्याची सीमाच राहिली नाही. दाखव म्हणे मला.
लगेच आणलं, आपल्या हातातल्या किल्ल्या उघडल्या, कुलप पक्केत पाहिलं. तोपर्यंत भोजन झालं होतं, लक्ष्मी गुप्त झाली, पण पदार्थांचा वास होता. प्रल्हादा, तू जेवला? हो बाबा. कोणी जीव घातलं? अहो, सगळ्या जगाला जो जीव घालतो त्यानेच मला जीव घातला. बाबा, तुम्हाला सुद्धा तोच जीव घालतो. आता त्याचं उत्तर ऐकण्याजोगी वृत्ती नव्हती. ह्याला रागाने भरलेला, काय करावं काय नाही असं झालं. याला तलवार उपसली, मानेवर स्वतः मारली. म्हणलं आपण मारल्याशिवाय आता जमणार नाही. ती तलवार इकडून तिकडून निघून गेली, त्याला कुठंच काही नाही. जादूच्या वर जादूगार दिसतोय तो, त्याच्या समोर सगळ्या जादू चालल्यात. बेचैन झाला, काही नाही खरं नाही, माझ्या घरातच हा शत्रू निर्माण आला आहे, हा गेल्याशिवाय माझं खात्रीच नाही, नाही तर हा मला मारील. बेचैन अवस्थेमध्ये काय करावं समजत नव्हतं. तेवढ्यात शंडामर्क आले. गुरुजी, अरे राजा म्हणे, आज एक चांगला योग आहे म्हणे. काय? आपल्या राजगृहाचे, आपल्या राक्षस कुलाचे गुरु शुक्राचार्य आपल्याकडे येणार आहे. आजपर्यंत सगळ्या राक्षसांचं संरक्षण त्यांनी केलं आहे. तुझ्यावर आलेले जे संकट आहे ना, तू या पोराला त्यांच्या ताब्यात दे, ते बरोबर ठिकाणावर आणते. अनेक उपाय केले, त्याला वाटलं हरकत नाही, चला हा शेवटचा उपाय बघू, गुरुजीच्या कृपेनं काही झालं तर. मग त्याला या शंडामर्काच्या ताब्यात दिलं. ते म्हणे, आपल्या मठामध्ये, आपल्या आश्रमात आज येणार आहेत शुक्राचार्य, त्याच्या ताब्यात मी प्रल्हादाला देतो, म्हणजे आपल्या तुझ्यावरचं संकट दूर होईल. बरं म्हणे. मध्ये वर्षभर हा शाळेतच गेला नव्हता बरं का. ज्या दिवशी यांनी त्या पोराला तपासायला आणलं, काय शिकला आणि 9वीला तिचा बोध केला, तेव्हापासून शाळा बंद झाली होती. त्यांना शाळेत जाऊच द्यायचं नाही. वर्षभर घरीच होता. त्या पोरांना त्याचे घडलेल्या घटना ऐकायला मिळायच्या. पोरं म्हणायचे, काय पोरगा असेल वय, कसं काय वडिलांच्या समोर ते अग्नीने जळत नाही, आमकं नाही तमकं नाही, सगळ्या घटना आहेत. आणि तोच पोरगा आज शाळेत आल्यावर त्यांचं कुतूहल जागृत झालं. गुरुजी गेले आणायला शुक्राचार्यांना, आणि तेवढ्या वेळेत वेळ मिळाला. पोरं भोवती जमा झाले आणि पोरांनी जिज्ञासा प्रगट केली. याला वाटलं, बरं आहे, आज संधी आहे पोरांना बोध करायची, आणि ही संधी चांगली आहे म्हणून त्यांनी बोध करायला सुरुवात केली. जसं विद्यार्थ्यांचा शिक्षक दिन असतो का नाही, विद्यार्थी शिक्षक बनतो, तसं प्रल्हादजी महाराज शिक्षकाच्या गादीवर आणि सगळे विद्यार्थी समोर, आणि त्या अवस्थेत त्यांनी बोध सुरू केला. प्रल्हाद उवाच कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्मम तरप्य ध्रुवमर्थनम. पोरानो, हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे, तेव्हा तुम्ही भगवत प्राप्ती करता ह्याला लावा. तुम्ही हे बाकी कशाकडं लक्ष देऊ नका. आता ते रजोगुणी पोरं, राक्षसांची मोरं, त्यांना कशाचं भजन काय, तर म्हणलं मी शिकवतो सगळं, भजन पूजन अर्चन शिकवलं. अरे तुम्हाला काही नाही जमलं तर कीर्तन करा. म्हणजे आमच्या तोंडात येत नाही, कीर्तन कसं करायचं, तो म्हणला मी शिकवतो ना तुम्हाला. पोरं आपल्या ताब्यात होते. पोरांचं सर्कल केलं उभं राहून, मध्ये आपण थांबले आणि म्हणले तालामध्ये नाचून भगवंताचं कीर्तन करायचं बरं का. पोरा हो, माझ्या मागं म्हणा आणि मी जसं नाचेल तसं नाचा. असं त्या प्रल्हादाने सगळ्यांना आपलंसं केलं. आणि आज पोरं प्रत्यक्ष प्रल्हादाच्या बोधामुळं बरोबर शुद्ध अंतःकरण झाल्यामुळं त्यामध्ये रंगले. आणि प्रल्हाद पुढं सांगतायत आणि पोरं इतक्या मस्तमध्ये म्हणतायत. भक्तमालमध्ये वर्णन आहे, 72,000 विद्यार्थी होते. मग आपल्या आत्ताच्या एकेका युनिव्हर्सिटीत 10-20,000 विद्यार्थी असतात. मग सगळ्या राज्याची एकच युनिव्हर्सिटी होती तेव्हा, अनेक नव्हत्या. तेव्हा आकडा अशक्य समजायचं काही कारण नाही. ते भक्तमालमध्ये आकडा आलेला आहे. 72,000 विद्यार्थी चंडामर्काच्या पाठशाळेमध्ये होते. असं तर इतका मोठा आवाज की तो पार लांबपर्यंत गुंजायमान झाला आकाश. प्रल्हाद पुढं म्हणतायत आणि एकामागं एक एक सर्कल उभं आहे आणि सगळे नाचायला लागले. गाय नाचे उड्या फुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडे. आणि प्रल्हादांनी
वैष्णवी दीक्षेचा मंत्र सुरू केला. श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण हरि बोल. श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण पोरं रंगून गेले. इतका वेळ संकीर्तन झालं. ते गुरुजी जे गेले चंडामर्काकडून गेलेले ते शुक्राचार्यांना आणायला, हे चंडामर्क त्यांना काही कारणाच्या निमित्तानं एक दिवस गुरुजी तुझ्या आश्रमात लेट येतील असा निरोप मिळाला. शुक्राचार्य म्हणले आज येणं शक्य नाही, उद्या येतो. ते स्वागताला गेले होते. पण आता त्यांना कोण नाही म्हणणार, आचार्य येते. पण आपली शाळा मोकळी ठेवून चालणार नाही, उद्या आपण परत येऊ म्हणून ते चंडामर्क आपल्या शाळेवर कंट्रोल करण्याकरता परत आले. उद्या जाऊ म्हणे आणायला. आणि परत येऊन पाहतायत तर 2-3 मैल लांबच या नारायण नावाचा जय जयकार ऐकू आला त्या चंडामर्कांना. आणि तो जय जयकार ऐकू आल्यावर धावत पळत आले की मालकाला जर कळालं तर माझं काही खरं नाही. हे पोरांना या प्रल्हादाने वेडं केलं. एक दिवस मी याच्याकडे लक्ष नाही दिलं, त्यांनी पार सगळं बिघडवून टाकली शाळा. घाई आले. पाहतात तर सगळे पोरं नुसते म्हणत नाहीत तर नाचतायत. आणि नाचतायत म्हणल्यावर त्यांना वाटलं हे थांबवलं नाही, राजाला कळलं तर माझी नोकरी जाईल. म्हणून विद्यार्थ्यामध्ये घुसले, हात आडवा करून थांबा 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 म्हणे काय चाललंय. आणि ते विद्यार्थ्यांना जो हात लागला तर विद्यार्थ्यांना काही परिणाम व्हायच्याऐवजी यांच्यातच भजनाचा करंट घुसला आणि ते त्यांच्याबरोबर नाचायला लागले. श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण तराजूमध्ये वजन जिकडं जास्त असतं ते खाली ओढलं जातं. आम्ही स्वतः जन्ममुक्तीच्या वेळेला अयोध्येला होतो. त्या भक्तांच्या भक्तीचा परिणाम संरक्षणाला आलेले पोलीस आमच्याबरोबर जय श्रीरामचं जय जयकार करायचे. ते वजन वाढलं ना, भक्तीचं वजन वाढलं. त्यांच्या ह्यांना सुद्धा खेचून घेतलं. आणि मला शेवटच्या एका पॉईंटला उत्तर प्रदेशच्या काही पोलिसांनी मिलिटरीच्या लोकांना उत्तर दिलं, पहिल्यांदा तुम्हाला जर गोळीबार केला तर पहिल्यांदा आमच्याशी लढावं लागेल, मग तुम्हाला साधूकडे जाता येईल. तेव्हा स्वातंत्र्य काळामध्ये जसं असं घडलेलं आहे, पूर्वी स्वातंत्र्याच्या वेळेला सेनेतच क्रांती झाली तसं घडलं. म्हणून त्यावेळेला सगळ्या अयोध्यावासींनी इतकं मदत केली होती की सगळे आडोशे निर्माण केले होते, गाड्या तिथपर्यंत जाणारच नाही. आणि 4 तासात भगवंतानी शक्ती दिली महाराज त्या समाजाला आणि ती निस्तनाभूत झाली. तो जो ढाचा आहे अतिक्रमित समाप्त झाला. देवाची शक्ती असल्यावर काय होणार नाही. तसं प्रल्हादाच्या त्या भजनाची शक्तीनं ते गुरुजी त्याच्यातच नाही त्याच्यानंतर थोड्या वेळात या राजाला संशयाला पोरग गेलंय पण काय करतात म्हणून लक्ष ठेवायला पाहिजे म्हणून एक शिपाई आम्हाला पाठवला पाहायला काय चाललंय पाहून ये. तो पाहायला आला तर भजन चालू होतं. त्यालाही आश्चर्य वाटलं की माझ्या मालकाचे विरोधक असणाऱ्या शत्रूचं नाव चाललंय आणि या गुरुजीने कशी परवानगी दिली.
तर आपण या पोरांना आवरण्यापेक्षा गुरुची ऑर्डर झाल्याशिवाय हे आवरले जाणार नाही. पाहतो तर गुरुजीच रंगलेला, तर त्याला वाटलं कमीत कमी गुरुला तरी बाजूला करावं, म्हणून तो शिपाई आला आणि त्या गुरुला हात लावून बाजूला करायला गेला. तर गुरुमध्ये करंट सुरू झाला आणि तो करंट पार शिपायापर्यंत आला आणि तो शिपाई पण रंगला. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. मला ड्युट्या कराव्याच लागतात, पण कधी कधी मक्खासारखे शिपाई सुद्धा आमच्या भागवतामध्ये उभं राहून ऐकत बसतात. तो करंट आहे ना भक्तशक्तीचा. आता कर्तव्य तर करावंच लागतं, मला त्यात काही प्रश्नच नाही, कामं करावीच लागतात. पण या कथेची शक्ती अशी आहे, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जो जिकडं जाईल तिकडंच. तर 3 शिपाई गेले, शेवटी हाफिसर आला, तोही रंगला. 4 तास झाले. मग मात्र याच्या डोक्यात वाटलं काहीतरी घोटाळा आहे. रागद्वेषानं स्वतःच तलवार घेऊन हिरण्यकश्यपू निघाला. त्याचे मरण काळच जवळ आलेला होता, दुर्बुद्धी झाली. आणि आल्यावर महाराज हे एवढं काही लायक नव्हतं. काय आहे, बल्बमध्ये आत जर करंट जोडलेल्या तारा असल्या तर होल्डरला लावला तर बल्ब लागतो, पण आतली तार जर फ्यूज झालेली असली, कट झालेली असली तर होल्डरला लावल्यावर सुद्धा पेटत नाही. तर हा राक्षस म्हणजे फ्यूज वायर सगळी झालेली होती, आतली तार तुटलेली होती. तो राग आला. तुम्हाला वाटलं जसे शिपाई रंगले तसा हाही रंगावा, पण हा रंगला नाही. राग आला, पाहतोय त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अरे मी पाठवलेले शिपाई इकडं, साहेब इकडं, काय चाललंय? जोरात बंद करा बंद करा बंद करा. जोरामध्ये रस्तात कापत आला. आणि राजाला पाहिल्यावर जरा ही सगळी मंडळी घाबरली आणि त्याने आत जाऊन प्रल्हादाचा हात धरला. काय चालवलंय, काय माजवलंय? बाबा काही नाही, सगळ्यांच्या कल्याणाचं जे साधन आहे तेच मी करतो. जोरात हाताला पकडलं, फरफर 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 ओढत आणलं आणि ठरवलं आता आपणच याच्याकडं पाहायचं. दरबारात आणलं आणि त्याला प्रश्न विचारले, कुणाच्या जीवावर तू एवढं सगळं करतोस रे? म्हणला बाबा सगळ्याला संरक्षण परमात्म्याचं आहे, तुम्हाला सुद्धा त्याचंच संरक्षण आहे. हे ऐकायच्या स्थितीमध्ये नव्हता तो. बास क्रोधाने लाल झाला आणि तो रागात म्हणतोय, व्यक्तम तुम कामर्तु कामोसी योती मात्रम विखत्तसे मुमूर्षुणाम हि मंदात्मम ननस्युर विप्लवा गिराहा. हे मंदबुद्धी, मला शिकवतोस? आणि या मंदभाग्यानं तू गडबड करतोयस. कुठं आहे तू? सगळ्यांमध्ये असणारा जगदीश्वर कुठं आहे? दाखव मला. बाबा तो सगळीकडे भरलेला आहे. बस आत्तापर्यंत या गप्पा ऐकल्या. वासव यदिस सर्वत्र, सगळीकडे असं म्हणतो. तस्मा स्तंभो न दृश्यते, या खांबात तो का दिसत नाही? या खांबात का दिसत नाही? बाबा या खांबात सुद्धा तो आहे. तितक्या शांत गंभीरतेनं निष्ठेनं तो बोलतोय. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसवणी आठावा हंतेचा, तोची संत साधू ओळखावा आणि का. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. या खांबात तोच आहे. बस बकवास बाज झाली. आत्ता मी गदा आणतो, खांब फोडून टाकतो, तुझ्या शत्रूला मारतो. जर या खांबात तो नाही निघाला आणि प्रगट नाही झाला तर तुझं मस्तक तोडून टाकतो. गेला 1000 मणाची गदा आणली, कर 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 फिरवत आला. त्याच्या आदल्या काळातच प्रल्हाद त्या खांबाजवळ गेला. भगवंताने अनुभव दिला. खांबातून गुर्र 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 असा आवाज. परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. काय अशक्य आहे? भगवान सर्वत्र आहे. प्रसंगामध्ये महाराज काय होऊ शकत नाही, सगळं काही होऊ शकतं. आणि अनुभव आल्यावर तो शांत उभा होता. आणि तेवढ्या वेळामध्ये राजाने दंडाला धरलं. आत्ता मी या खांबातला मारणार आहे. तुझा जर खांबात सर्वज्ञ असणार, सर्वत्र असणार परमात्मा, जर नाही प्रगट झाला तर याच गदेनं तुझ्या तुकडे तुकडे करणार आहे. काही नाही, शांत, काही राग नाही, क्रोध नाही, खात्री होती माझा परमात्मा आहेच.
वासुदेव सर्वमिती समहात्मा खात्री झालेली होती. आणि त्या रागाच्या क्रोधाच्या आवेशामध्ये याच वेळेला तिने सांजाची वेळ होती. हिरण्यकशिपूचा वध झाला त्यावेळेला नरसिंह अवतार प्रगटाची हीच वेळ आहे. आणि हिरण्यकशिपू रागारागानं ती गरगर गरगर गदा फिरवीत त्या खांबाजवळ आला. आणि खांबाजवळ आल्याबरोबर तळाड दिशी मारल्याबरोबर नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की. भगवंताचं स्वरूप प्रगट झालेलं आहे. जय जयकार जय जयकार देवता लोक जय जयकार करतायत. आणि ते ओक्राळ विक्राळ रूप पाहिल्यावर हा घाबरला, डोळे फिरले, वाचवायचा प्रयत्न करतोय. जिकडं जाईल तिकडं ते रूप प्रगट होत आहे, जिकडं जाईल तिकडं ते रूप प्रगट होत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्याला पकडलं, मांडीवर धरलं, सांगितलं तुझे वरदान आठव. आत्ता दिवस नाही रात्र नाही, तिने संध्याची वेळ आहे. तू घरात नाही बाहेर नाही, उंबऱ्यात तुला पकडलंय. तू पृथ्वीवर नाही आकाशात नाही, माझ्या मांडीवर आहेस. माझी ही नख शस्त्र नाही अस्त्र नाही. हे सगळी आठवण करून दिली. आणि सगळी आठवण करून देऊन माझ्या दुष्टा माझ्या भक्त प्रल्हादाला त्रास देणाऱ्या तुझा काळ म्हणून प्रगट झालेलो आहे. आणि ती नख पोटात खुपसली आणि पोट फाडून टाकलं. पुन्हा पुष्पवृष्टी देवतांनी केले दुष्ट केल्याबद्दल. नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की. दुष्ट समाप्त झाला. पण त्या दुष्टाच्या मारण्याकरता आलेला आवेश, तो क्रोध, त्याचं ते स्वरूप देवता समोर जायला धजेनात. स्तुती करायला समोर आल्या पण पुढं कोणी जायचं. लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मीनं प्रयत्न केला बिहित बिहित, पण लक्ष्मीच्या अंगावर सुद्धा गुरगुर गुरगुर करून धावून आल्यावरती मागच पळाली. आता हे शांत कोणी करायचं, कसं करायचं हा प्रश्न निर्माण झाला. देवर्षी नारदांनी युक्ती सांगितली, ज्या भक्ताकरता हा अवतार घेतला आहे तोच याला शांत करू शकेल. सर्व देवतांनी प्रल्हादाला प्रार्थना केली, प्रल्हादा तुझ्यावर कृपा करण्याकरता हा अवतार, तू शांत कर. प्रल्हाद सम होते. प्रल्हादांनी त्या भगवंतामध्ये बस दयाभाव पाहिला, हात जोडून समोर उभे राहिले. आणि त्या दयार्द आपल्या भक्ताला पाहिल्याबरोबर खरोखर आमच्या नरसिंहाचा आवेश उतरला. जवळ घेतलं आणि सिंह जसा आपल्या बालकाला चाटतो त्याप्रमाणे मांडीवर घेतलेल्या प्रल्हादाला चाटायला सुरुवात केली. बेटा मला प्रगट व्हायला उशीर झाला, तुला फार कष्ट झाले. करुणा वरुणालय वाणी प्रगट झाली. प्रल्हादाच्या डोळ्यातून अश्रुपात झाला. भगवंतानी मस्तकावरून हात फिरवला. खूप आनंद झाला. आणि त्या आनंद भावविभोर अवस्थेमध्ये सर्व देवतांनी आरती केली, स्तुती केली. प्रल्हादानी पण स्तुती केली आहे, पण ती फार अर्थगर्भित स्तुती. एवढा सगळा काळ, सगळा विस्तार आत्ता करणं शक्य नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कन्धे प्रह्लादानुचरिते दैत्यराजवधो नाम नरसिंहस्तवो नाम अष्टमोऽध्यायः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. पुण्डलीकवरदा श्रीज्ञानदेव ज्ञानेश्वर
कृष्ण कन्हैया लाल की जय। जय श्री राधे। नरसिंह भगवान की।